या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नर्मदा घराच्या बाहेर फेऱ्या मारत स्वतःशीच म्हणत असते की आज बरोबर त्या वेदाचं तोंड भाजलं असतं, पण माझा सगळा प्लॅन फिसकटला आणि ती खूप वैतागते. त्याच वेळी तिचा नवरा त्या ठिकाणी येतो. तो वेफर्स खात असतो आणि ते बघून नर्मदा त्याच्यावर सुद्धा चिडते आणि मग ती त्याच्यासोबतच वाद घालायला सुरुवात करते. त्यामुळे तिचा नवरा तेथून निघून जातो. तर हे सगळं काही अंबिका बघत असते आणि मग ती बडीला सांगते की जा बडी, या नर्मदा आत्यांना त्रास दे. आणि त्यामुळे बडी धावतच नर्मदा जवळ जातो आणि तिच्यावर भुंकायला सुरुवात करतो. तर नर्मदा म्हणत असते की मी ना काही केलेलं नाहीये, उगाच मला त्रास देऊ नको. मात्र मग बडी तिच्या पाठीमागेच लागतो. त्यामुळे नर्मदा सगळीकडे पळत असते, परंतु तरीही बडी तिची पाठ सोडत नाही आणि शेवटी ती दमून भागून घरामध्ये निघून जाते. तर अंबिका हे सगळं हसतच बघत असते. तर दुसरीकडे शैलजा मीराची वाट बघत असते. मीरा देवळातून आल्यावर ती तिला म्हणत असते की चल बाई, मला खूप भूक लागली आहे, मी तुझीच वाट बघत होते, किती काम करशील तू, आता आपण पटकन नाश्ता करून घेऊ. आणि तिचं असं बोलणं ऐकून श्रद्धा तर तिला चिमटा काढत विचारते की तू खरंच माझी आई आहेस ना. त्यामुळे शैलजा अजून चिडते आणि तिला गुपचूप शाळेत जायला सांगते आणि मीराला घेऊन घरात जाते. तर दुसरीकडे नर्मदाला पळून पळून दम लागलेला असतो आणि ती तिच्या नवऱ्याकडे पाणी मागते. तो तिला पाणी देतो, मात्र अंबिका ते पाणी खूप गरम करते आणि त्यामुळे त्या नर्मदाचं तर तोंडच भाजतं. ती खूप घाबरलेली असते. तर तिचा नवरा म्हणत असतो की अगं पाणी थंडच आहे, तू उगाच काहीतरी बोलू नको. आणि त्यामुळे नर्मदा घाबरून म्हणते की मी सकाळी वेदाचं तोंड भाजवण्याचा प्रयत्न केला म्हणून तर हे घडलं नसेल ना. तर दुसरीकडे ती शैलजा मीरासोबत खूप छान वागत असते आणि ते बघून काकांना तर आश्चर्यच वाटतं. मीरा तिला म्हणत असते की अगं काकी, मी सगळी कामं करते, तू आराम कर. मात्र शैलजा तिला एकाही कामाला हात लावू देत नाही. उलट ती तिला सांगू लागते की तुला आता छान डान्सची प्रॅक्टिस करायची आहे ना, रंगराज बाबांच्या मठात तू चांगला नाच कर, म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळतील. आणि त्यावर मीरा नाईलाजाने हो म्हणते. पण तितक्यात काका त्या ठिकाणी येत म्हणतात की तिला तिथे घेऊन जायची काही गरज नाहीये, देवयाई आपल्याला जेवढं देते ना तेवढं पुरेसं आहे. मात्र त्यावरूनच शैलजा वाद घालू लागते. परंतु काका तिचं काही ऐकून घेत नाही आणि म्हणून मग ती त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करू लागते. मीराला म्हणत असते की मी सगळं तुझ्या भल्यासाठीच करत होते, पण कोणालाही माझी किंमत नाही, त्यामुळे मी हे घरच सोडून जाते. आणि मग ती रडतच बाहेर येते. पण मीरा तिच्या पाठोपाठ येत तिला थांबवते आणि म्हणते की काकी, तू काळजी करू नको, तुझी इच्छा आहे ना मी रंगराज बाबांच्या मठामध्ये नाचावं, तर मी नक्की नाचेल. आणि ते ऐकून शैलजा खुश होते. दुसरीकडे वेदा अंबिकाने गायलेलं अंगाई गीत ऐकतच झोपलेली असते. पण जेव्हा ते अंगाई गीत बंद होतं तेव्हा ती खूप अस्वस्थ होते. अंबिका तिच्या जवळच बसलेली असते. ती वेदाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत पुन्हा ते अंगाई गीत गायला सुरुवात करते आणि त्यामुळे वेदा शांतपणे झोपते. मात्र त्यानंतर माया त्या खोलीत येते. ती रागातच वेदाकडे बघत असते आणि तिला बघून अंबिका खूप चिडते. तर माया सरळ एक उशी घेते आणि ती वेदाच्या तोंडावर ठेवण्यासाठी जाते, जेणेकरून वेदाचा गुदमरून मृत्यू व्हावा. आणि हे बघून अंबिका घाबरते. ती मायाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिला ते शक्य होत नाही. मात्र मग त्याच वेळी अथर्व त्या ठिकाणी येतो आणि मायाचा प्लॅन फ्लॉप होतो. तो मायाला विचारत असतो की तू इथे काय करते. तर माया पटकन सावरत म्हणते की अरे काही नाही, वेदाला झोप येत नव्हती ना, त्यामुळे मी तिच्या जवळ बसले होते. आता ती शांतपणे झोपली आहे, उगाच कूस बदलली तर खाली पडेल म्हणून उशी लावत होते. आणि ते ऐकून अथर्व म्हणतो की खरंच माया, तू आहेस म्हणून मला काळजी नाही. अंबिका गेल्यापासून वेदा खूप शांत झाली, तिला कसं हँडल करायचं मला कळत नव्हतं, पण तू असल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. आणि ते ऐकून अंबिका म्हणू लागते की अथर्व, तुम्ही हिच्यावर विश्वास नका ठेवू. परंतु तिचा आवाज अथर्वपर्यंत पोहोचतच नाही. तर माया लगेच अथर्वच्या जवळ जाते आणि त्याला स्पर्श करत म्हणू लागते की अथर्व, तू काळजी करू नको, आपण घेऊयात वेदाची काळजी. पण अथर्व तिच्यापासून दूर होतो आणि त्याच्या खोलीत निघून जातो. त्यानंतर तो अंबिकाची एक साडी जवळ घेतो आणि तिलाच मिठी मारतो. त्याला अंबिकासोबत घालवलेले क्षण आठवू लागतात. जेव्हा अंबिका प्रेग्नेंट असते तेव्हा अथर्वने तिच्या डोहाळे जेवणासाठी ती साडी आणलेली असते आणि ती साडी बघून अंबिकाला खूप आनंद झालेला असतो. अथर्व तिला सांगत असतो की आपल्या प्रत्येक ॲनिव्हर्सरीला तू हीच साडी नेसायची.
अगदी 75वी ॲनिव्हर्सरी असली ना तरीसुद्धा आणि त्यावेळी अंबिका म्हणत असते की बापरे एवढी वर्ष कोण जगतंय आणि तिच्या अशा बोलण्यामुळे अथर्व दुखावला जातो. पण मग अंबिका त्याला समजावते की मी तुम्हाला सोडून कधीच कुठेही जाणार नाही आणि त्यामुळे अथर्व खुशही होतो. त्याला हे सगळं काही आठवत असतं. मात्र आता अंबिका आपल्याजवळ नाही आहे या भावनेने त्याला खूप त्रास होतो. तितक्यात ती माया त्या ठिकाणी येते. तर अंबिका देखील त्या ठिकाणीच असते. तर माया पुन्हा एकदा अथर्वच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागते. ती म्हणत असते की मला माहिती आहे तुला अंबिकाची ना खूप आठवण येते, पण तुला आता यातून बाहेर पडावं लागेल आपल्या वेदासाठी. आणि मग ती अथर्वला असं सांगत असते की तुला माहिती आहे का, जेव्हा मी आणि अंबिका अनाथ आश्रमामध्ये होतो ना, तेव्हा आधी आम्हाला आमच्या आईवडिलांची खूप आठवण यायची. पण मग हळूहळू आम्ही दोघीही नॉर्मल झालो, कारण त्यांची आठवण येण्यासारखं आमच्याजवळ काही शिल्लक राहिलंच नव्हतं. आणि असंच आता वेदाच्या बाबतीत सुद्धा घडतंय. तिला सतत अंबिकाच्या साड्या, अंबिकाचे फोटो समोर दिसत आहेत ना, म्हणून तिला अंबिकाची आठवण येते. ती त्या दुःखातून बाहेर पडू शकत नाही आहे. जर तुला वाटत असेल ना वेदाने नॉर्मल लाईफ जगावं, तर तू अंबिकाच्या सगळ्या आठवणी नष्ट कर, तरच वेदा पूर्णपणे बरी होईल. आणि मायाचं असं बोलणं ऐकून अंबिका खूप चिडते. तर अथर्व विचारात पडतो. तर माया म्हणत असते की अथर्व तू काळजी करू नको, अंबिकाच्या सगळ्या वस्तूंना मी आमच्या अनाथ आश्रमामध्ये दान करते, अंबिकाला सुद्धा खूप आनंद होईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शिवनाथ मोठमोठ्याने ओरडत असतो की सावध राहा, पुन्हा तेच नक्षत्र तोच योग येत आहे. आणि त्याच वेळी देवीच्या देवळामध्ये काही पावलं उमटलेली दिसतात आणि मग त्यानंतर एक पेटी असते. ती पेटी उघडण्याचा मान मंदिराच्या गुरवांकडे असतो. मात्र गावातले लोक म्हणतात की हा मान आम्ही तुम्हाला देणार नाही. परंतु मग त्यानंतर मीरात जाऊन ती पेटी उचलते. तर दुसरीकडे ती माया अंबिकाची साडी नेसून आलेली असते आणि तिला त्या साडीमध्ये बघून वेदा खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.